नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 5,000 पार। पण असं काय घडले अमेरिकेमध्ये आणि असं काय घडणार आहे अमेरिकेमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव 100% होणार 5,000 पार। या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव 100% होणार 5,000 पार। पण असं काय घडले अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव 100% होणार 5,000 पार। या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील सध्याची परिस्थिती आणि भविष्यात घडणाऱ्या घडामोडी या सर्वांचा परिणाम कसा होणार आणि याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जो 5,000 पार जाणार आहे, अखेर अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव हा या ठिकाणी कधी होणार 5,000 पार, चला बघूयात। तर बघा मित्रांनो, अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे आणि अमेरिकेचं सोयाबीन जे आहे ते 15 सप्टेंबर पासून बाजारपेठेत उपलब्ध व्हायला लागले। याचा अर्थ लक्षात घ्या की अमेरिकेतून आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे। अमेरिकेचा आपल्या देशातील सोयाबीनच्या भावावरती परिणाम का होतो, कारण दोन्ही देशाचं सोयाबीन हे एकदाच मार्केटमध्ये येत असते। आता अमेरिकेमुळे देशात सोयाबीनचा भाव 5,000 का होणार आणि कधी होणार या प्रश्नाचं आता उत्तर सविस्तर आपणास देतो। तर बघा मित्रांनो, अमेरिकेमध्ये सुरुवातीला जी आकडेवारी आली की अमेरिकेतील उत्पादन हे गेल्या वर्षी जे होतं त्याच्यापेक्षा 90 लाख टनांनी वाढून 1,250 लाख टनांच्या आसपास स्थिरावणार आहे। आणि झालं काय मित्रांनो की या आकडेवारीमुळे देशांतर्गत बाजारात व आंतरराष्ट्रीय बाजारात फार दबाव आला सोयाबीनच्या भावात। पण एक अशी रिपोर्ट मध्यंतरी आली की अमेरिकेतील सोयाबीनचं जे उत्पादन ती घटण्याची शक्यता आहे। शिवाय अमेरिकेमध्ये बायोडिझेलमध्ये सोयाबीनचा वापर वाढण्याची पण शक्यता आहे। कारण काय झाले की क्रूड ऑइलचे जे भाव आहेत ते वाढले, तर मग अमेरिकन सरकारला वाटते की एवढं कच्चं तेल महाग असण्यापेक्षा मग आपण काय करू, बायोडिझेलचाच वापर वाढू आणि कुठंतरी याचा आधार भविष्यात सोयाबीनच्या भावाला मिळताना दिसू शकतो आणि याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात सुद्धा उसळी येताना दिसू शकते। अमेरिकेतील हे महत्त्वाचं कारण आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अमेरिकेमुळे सीबॉटवर मग बाजारभाव $12 प्रति बुशलपर्यंत जाऊ शकतात भविष्यात आणि कुठेतरी याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या देशात होईल आणि मोदी सरकारच्या सोयाबीन खरेदीचाही इम्पॅक्ट होईल आणि या दोन्ही गोष्टींमुळे देशात बाजारभाव आपल्याला दिवाळीपर्यंत 100% 5,000 पार जाण्याची शक्यता दिसायला लागली आणि खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर 15 ऑक्टोबरनंतर भाव 100% या ठिकाणी वाढून 5,000 पर्यंत पोहोचू शकतात। मग अशा परिस्थितीमध्ये जी बाजारभाव पातळी आहे ती 5,000 पार गेली की विक्रीचा निर्णय मात्र घ्या। 15 ऑक्टोबरनंतर जसा बाजारभाव 5,000च्या आसपास जाईल तिथं आपल्या गरजेपुरतं सोयाबीन नाहीतर आपण काय करा 50% पर्यंत विक्री करून टाका।
बाकी शिल्लक असणारं सोयाबीन दिवाळीनंतर 50% विक्री करा, ज्याच्यामुळे भाव वाढला तर वाटेल मी ठेवलं होतं आणि भाव घटला तर वाटेल की मी तेव्हा 50% विकलं होतं. या दुहेरी मार्केटिंग तत्वामुळेच आपला होऊ शकतो फायदा. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी सादर केला होता की अमेरिकेमुळं आपल्या देशांतर्गत बाजारात भविष्यात सोयाबीनचा भाव 100% होणार 5,000 पार. पण का व कधी या प्रश्नाचं आपणास उत्तर मिळालं असावं. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असणार लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जोडून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.